माया आहेत आणि त्या मायेनं अख्ख्या जगाला जोडलंय. म्हणून नाथबाबा म्हणतात, अरे ती माया कशी आहे. भगवान शंकराची पत्नी, गणपती बाप्पाची आई, कार्तिक स्वामीची आई, हिमालयाची मुलगी, राजदक्षची मुलगी, ती देवी. तिचं महिषासुराचे युद्ध नवरात्रात. आता ती देवी आज सापडायची आपल्याला इथं. एका मिनिटात आज सापडून देतो. तुझं नाव काय? नाव काय? उत्तरेश्वर. लय जाव घडणार तुझं. हरिनाम. तुझं नाव गोकुळ. आता गणेश. आता लय बारीक आहे का? याच्यातली देवी सापडायची. एका मिनिटात सापडून देतो. याचं नाव गणेश आहे. हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. फायनल बरं का? पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नाही त्यापाशी मारिला नावे खाऊ दे तुटे. फायनल. याचं नाव गणेश आहे. याचं शरीराचं नाव आहे, देहाचं नाव का आत्म्याचं नाव? शरीर नाव. शरीर जाळायचं का ठेवायचंय? जाळायचं. देह काळाचा आहे का आपला आहे? काळाचा आहे. आत्म्याला जन्म मृत्यू आहे का? नाही. मग याचं नाव खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. मग याचं नाव जर खोटं आहे तर याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे ती खरी का खोटी? खोटी. मग तुम्ही खऱ्यासाठी मेले का खोट्यासाठी? मरा तसेच. ऐका आता याचं उत्तर. हा गणेश जो आहे हा मूळ ब्रह्म आहे. मूळ ब्रह्म आहे. पण त्या ब्रह्माला जी चिटकली तिचं नाव माया आहे. आणि मायेनं काय केलंय जरा बारीक आहे का? लहानाले पोरं, शाळेतले पोरं, हे लहानाले पोरं पटकन इकडे बघा पोरांनो, सावध बसा. बैलगाडी जास्त पळते की ट्रॅक्टर? ट्रॅक्टर. ट्रॅक्टर जास्त पळतो की सायकल? ट्रॅक्टर. ट्रॅक्टर जास्त पळतो का होंडा? होंडा. होंडा जास्त पळते का स्प्लेंडर? स्प्लेंडर जास्त पळते की स्कॉर्पिओ? स्कॉर्पिओ जास्त पळते की पजेरो? पजेरो जास्त पळते की इनोवा? आणि त्याच्यापेक्षा जास्त पळणारी गाडी फॉर्च्युनर. त्याच्यापेक्षा पळणारी विमान, हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टरपेक्षा जास्त पळणारं विमान. आणि विमानापेक्षा जास्त पळणारं बस फिट बसलं रॉकेट. रॉकेटपेक्षा एक वस्तू जास्त पळते, तिचं नाव मन. रॉकेटपेक्षा जास्त स्पीडमध्ये जे पळतं त्याचं नाव मन. आता पोरांनो पटकन. तेल मोजतात लिटरमध्ये, तेल मोजतात लिटरमध्ये, तेल मोजतात लिटरमध्ये, साखर मोजतात किलोमध्ये, सोनं मोजतात ग्रॅममध्ये. बरोबर आहे. पण सगळ्याचं तुम्ही माप घेऊ शकता. वाऱ्याचं स्पीड तुम्ही मोजू शकत नाही, पण त्याच्यापेक्षा मनाचं स्पीड जास्त आहे. आता ऐका. मनामध्ये 3 गोष्टी आहेत. मना इतकं गुलाम कोणी नाही, मना इतकं चंचल कोणी नाही, आणि मना इतकं बलवान कोणी नाही, आणि मना इतकं निश्चय कोणी करीत नाही. मनानं निश्चय जर केला ना, नाहीच माळ घातली काही नाही, मेले. 3 वाक्य ध्यानात ठेवा. मन चंचल आहे, मन बलवान आहे, आणि मन निष्ठावान आहे. आणि त्या मनाला देवीनं ताब्यात घेतलंय आणि 9 इंद्रियच 9 दिवस देवाला अर्पण केली, म्हणून दसरा झाला. सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो, त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कसे देत काय नाही. मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरली. का वाजवला? त्याने त्याच्या ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. बरगाड्या मोडल्या. 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं? आणि परत मारामारी केली तर गाठ आपले 40,000ला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानात त्याच्या. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय? अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरांना लवकर व्हायला घेऊ नये, चुकीचं आहे.
मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिली भांडे खाट आणि हे मॉडेल आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो, आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ती आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला? त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राह. 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. बोंबील आणि शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो जाऊ दे, याला बोंबील समज. हे गपक्यात जागे येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी ध्यानात ठेवा. समजा आता उंच खडके हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कोणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही. त्यांनी दिला आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली. कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं. बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुई दोऱ्यानं शिवित होती, शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बदलवण्यात अपयशी ठरलो. अपयशी. काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली, पोरगी नवऱ्याच्या घरी गेली, पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही, माझाटल्यावानी वागायचं. ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायच्या नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, 4 माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसं तर प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाजणार. आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं, गावात कोण चांगलं यांना माहित नाही. ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत, म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत, ते यांचे जोडीदार झाले. हे फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत, ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले. पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले, एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले.
नाही ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, साकुरी शिवाय नाही. त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुळी कोणती आली, गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुळीला पाणी घालतो. आता एक एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतो. झाड, झाड कसं आहे, वांस, त्याला मुळी कशी आहे, अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील, जशा तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल, खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात, खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे, अहंकार. मुळ्या कोणत्या आहे, अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे. आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मत, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं, का झालं, अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड सप्ताहाचं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यांना मागं वळवून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही नाही नाही, तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तरी तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली, बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळा तिच्या, ती पुढे जाईल का माग जाईल. तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढे जा, गाई मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत राहा. आणि कोणी नाही पाहू द्या ना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार. तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत. गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच खडकला लागल तेवढ्या वस्त आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही होईलो, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यांना येऊही नाही.